गेल्या आठवड्यात कोलकाता येथे घडलेल्या महिला डॉक्टरांवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ तसेच या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज चिखली शहरातील महिलांच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नारी शक्ती, राष्ट्रसेविका समिती, भारतीय स्त्री शक्ती याशिवाय भाजपा युवा मोर्चा व अन्य संघटनांसह आदर्श ज्ञानपीठ, आदर्श विद्यालय, चिखली अर्बन विद्यानिकेतन आणि चैतन्य गुरुकुल या शाळेमधील शिक्षिका आणि विद्यार्थिनी या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। महिला सुरक्षित नाही। भारत माता की जय। वंदे मातरम। वी वॉन्ट जस्टिस। वी वॉन्ट जस्टिस। भारतामध्ये आपण माता बघून करतो, आपण देवी नवरात्राचे 9 दिवस बसवतो। त्या नवरात्राच्या देवीचा जो अवतार आहे तो प्रत्येक स्त्रीने आता स्वतःमध्ये आणला पाहिजे आणि प्रत्येकाने स्वसंरक्षणासाठी लढलं पाहिजे। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे। आज या ठिकाणी आजीवर मेडिकल कॉलेज कोलकाता जी घटना घडली आहे, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। यासाठी आज अनेक चिखली शहरातील अनेक शाळेच्या विद्यार्थी या ठिकाणी जमले आहेत। त्यांनी एक पैदल मोर्चा, मूक मोर्चा काढून इथे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। या घटनेबद्दल की म्हणजे दुर्दैवी घटना आज आपल्या देशामध्ये घडते आहे। लवकरात लवकर सरकारने कोलकाता येथील सरकारने याच्या दोषींना पकडून न्याय दिला पाहिजे, त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे। आज ती आपल्यात नाही आहे, पण यापुढे देखील अशी घटना घडू नये यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करते। दुर्दैवी घटना घडली, समाजमन केल्यावर घटना होती। कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरवर करून हत्या करण्यात त्याचा आम्ही समस्त शहरातील महिलांना निषेध व्यक्त करायला आणि आमची अपेक्षा एवढीच आहे की या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा मिळावी आणि याच्यासोबत जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या त्याला सहकार्य करणारे आहेत त्यांना सुद्धा तितकीच कठोर शिक्षा मिळावी। विद्यार्थी परिषद चिखलीनगरमध्ये कोलकातामध्ये ही जी दुर्दैवी घटना घडली आहे त्या घटनेचं आतापर्यंत काहीही झालेलं नाही आहे। त्यामुळेच असे प्रकरण अजून जास्त वाढतील। त्यामुळे या घटनेचं लवकरात लवकर जे कोणी गुन्हेगार असेल त्याला लवकरात लवकर शिक्षा मिळावी आणि त्याच्यासोबतचे जे कोणी असतील त्या सर्वांना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी आम्हा सर्व भगिनींतर्फे मी विनंती करते। मी सौ राधा देशमुख। मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आज जी वाईट घटना घडलेली आहे त्याच्यासाठी जो न्याय मिळणार आहे तो लगेच मिळावा, याच्यातून लोकांनी धडा घेऊन असं हे करावं की परत अशा घटना परत घडणार नाही आणि लवकरात लवकर न्याय मिळायची अपेक्षा आहे।